आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रसादासाठी खास शिरा, जो देवाला नैवेद्यासाठी अर्पण केला जातो आणि खूप चविष्ट लागतो। ही रेसिपी अगदी झटपट आणि सोपी होणारी आहे। तर पहा, काही टिप्स देखील मी तुमच्यासोबत देणार आहे। जसं प्रसादा शिरा कधी आपल्याकडे खूप चिकट होतो, तर कधी खूपच कोरडा होतो, त्यासाठी खास मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा। चला, अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे ही। तर पहा, सगळ्यात आधी आपल्याला रवा घ्यायचा आहे। इथे सव्वा मापाने आपल्याला माप याचं घ्यायचं। सव्वा वाटी रवा, सव्वा वाटी तूप आणि सव्वा वाटी साखर असं घ्यायचं असतं। ते तूप, साखर आणि घी इथे मी घेतलेलं आहे। घी सगळं टाकून घेतलेलं आहे आणि याच्यात मी थोडं ते गरम झालं की रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। एक टिप म्हणजे इथे अशी आहे की बारीक रवा, जो मी व्हिडिओमध्ये बारीक रवा घेतलेला आहे असा रवा तुम्हाला घ्यायचा नाही आहे। थोडासा जाडसर रवा तुम्हाला घ्यायचा आहे शिऱ्यासाठी, जेणेकरून चिकट होणार नाही। माझ्याकडे नव्हता आणि घरात प्रसाद बनवायचा होता, जो होता तोच मी वापरला आहे। असा रवा थोडा चिकट होतो, पण तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवलं ना तर तो चिकट देखील होणार नाही, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। छान असं त्याला असं फ्राय होऊ द्यायचं तुपामध्ये व्यवस्थित। आणि हां, अजून एक टिप म्हणजे काय ना, काजू बदाम, तुम्ही काजू घालू शकता, बदाम घालू शकता त्याच्यामध्ये। मी थोडंसं केळ देखील घातलेलं आहे। तुम्ही सव्वा वाटीला तुम्ही एक केळ किंवा अर्ध केळ टाकू शकता। तर पहा, केळ पण याच्यात टाकायचं आहे आपल्याला। टिप ही तुमच्यासाठी की केळ याच्यामध्येच टाका, नंतर टाकू नका। नंतर टाकलं तर ते काळं होईल। आणि सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी मी असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान इथे रवा आपला फ्राय होत आहे, जे की आपण काजू बदाम टाकतो ते देखील फ्राय होते। आणि केळ्याचे छोटे छोटे काप टाकायचे, खूप मोठे मोठे काप करायचे नाही। छान असा फ्राय, थोडासा रंग त्याचा हलकासा बदलला ना, थोडासा तपकिरी झाला ना की आपल्याला त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं, जास्त होऊ द्यायचं नाही। बघा, लगेच इथे दूध मी टाकून घेतलेलं आहे आणि रवा छान इथे असं मी इथे हलवत आहे, जेणेकरून तो खाली चिटकणार नाही। तर पहा, इथे किती छान असं झालेलं आहे। आणि तुम्ही एक 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवरती ठेवून तुम्ही झाकण ठेवू शकता, जेणेकरून तो चिकटणार नाही। तर पहा, आणि व्यवस्थित शिजेल देखील। आणि इथे पाहत असाल किती छान त्याला असं तूप सुटलेलं आहे। आणि अजून तुम्ही म्हणतात साखर टाकली नाही, आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत, जेणेकरून अगोदर साखर टाकली तर असते ना, रवा एकदमच चिकट झाला असता, प्रसादाचा शिरा एकदम चिकट झाला असता, म्हणून मी नंतर साखर टाकत आहे। आणि पहा, साखर टाकून नंतर छान असं हलवून घ्या त्याला। आणि साखर टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर मग 1-2 मिनटासाठी आपण झाकण ठेवून याला ठेवू शकतो। लक्षात ठेवायचं, मंद आचेवर गॅस ठेवायचा किंवा स्लो ठेवायचा, नाहीतर आपण फास्ट गॅस केला तर रवा खाली लागायला लागतो। आणि इथं पाहत असाल 2 मिनटं मी झाकण ठेवलं होतं, तर इथं आपला छान असा प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे। जसं आपला मंदिरामध्ये वगैरे भेटतो, तर छान असा मस्त, टेस्टला पण खूप भारी आहे असा आपल्या इथे शिरा बनवून तयार आहे। पाहत असाल, बारीक रवा असून देखील हा एवढा चिकट झालेला नाही आहे। पण शक्यतो तुम्ही रवा जाडवालाच घ्या शिऱ्यासाठी। रेसिपी तेव्हा आपण जर तुम्ही शिरा केला, घरातल्या घरात प्रसाद बनवायचा असेल 4 ते 5 माणसांना, हा अगदी पुरून जातो आणि छान देखील होतो, चिकट देखील होत नाही। रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला, पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत। बाय बाय।